नमस्कार, झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याचं नाव आहे डब्यासाठी साधी, सोपी, पौष्टिक आणि कमी वेळात झटपट होणारी भेंडीची भाजी। या भेंडीची भाजी तयार करण्यासाठी साहित्य बघा काय घेणार आहोत। प्रथम भेंडी स्वच्छ धुवून सुकवून बारीक चिरून घेतलेली आहे, गोल गोल बारीक काप केलेले आहेत, त्याची तुम्हाला दिसत असेल चित्रात। आणि त्या आणखीन दुसरं साहित्य म्हणजे लसूण सोलून ठेचून घेतलेला आहे, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे की जेणेकरून ती मुलांना जर खायची असेल तिखट लागू नये तर वेचून सुद्धा बाजूला काढता येईल। आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीला आपण हळद घेतलेली आहे। हळद, लसूण, मीठ आणि मिरची एवढ्याच साहित्यामध्ये आपण ही साधी भेंडी तयार करणार आहोत। प्रथम गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलेला आहे, भाजीसाठी तेल टाकलेलं आहे। ते तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण टाकलेला आहे। आता हा लसूण परततोय आपण गरम तेलामध्ये। त्यानंतर टाकतोय मिरची। याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही आहे, जिरं, राई असे कुठलाही पदार्थ फोडणीला न वापरता साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट आणि सोपी आणि टेस्टी अशी ही भाजी आपली तयार होणार आहे। आता त्यामध्ये लसूण आणि मिरची भाजल्यानंतर त्यामध्ये आपण भेंडी टाकलेली आहे। बघा, अशा पद्धतीने केलेली भेंडी चिकट होत नाही तर सुटसुटीत आणि छान मस्त टेस्टी अगदी अतिशय सुंदर पद्धतीने बनवता येते। कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये ही आपली भेंडीची भाजी तयार होते। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ टाकलं, ते मिक्स करूया। आता त्यामध्ये टाकतो आपण थोडी हळद। हळदी मिक्स करूया आपण। बघा, भेंडी परतून झालेली आहे हळद मिठामध्ये। आता त्यावर झाकून देणार आहोत आपण। बघा, आपण झाकण दिलं होतं आणि गॅस कमी केला होता। या कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं। 3 मिनिटं झालेली आहेत। आपण उघडून बघूया आपली भाजी कशी दिसते, ती कशी झालेली। वाव, काय वास सुंदर येतोय, अगदी टेस्टी सुरेख झाली आपली भाजी। खूप छान डब्यासाठी झटपट कमी वेळात तयार झालेली भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि खाण्यासाठी सर्व करूया भाजी। डब्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी अगदी साधी, सोपी, टेस्टी आणि खूप छान झालेली ही भाजी। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।